नमस्कार, जयश्री किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत पाणीपुरीची रेसिपी. तर बघू शकता मी ते पुदिन्याची चटणी बनवणार आहे, पुदिन्याचं पाणी बनवणार आहे आणि ते खजूरची चटणी बनवणार आहे, चिंच आणि खजूरची चटणी बनवणार आहे आणि ते वाटाणा बटाट्याची भाजी बनवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. आता मी तुम्हाला खजूर आणि चिंचेची गोड चटणी बनवून दाखवणार आहे. तर काय साहित्य लागतं ते पाहूया. इथे मसाला लागणार आहे, जिरा पावडर लागणार आहे, गूळ लागणार आहे, साधं मीठ, काळं मीठ आणि इथे मी चिंच भिजत घातलेली आहे गरम पाण्यामध्ये. इथे खजूर पण घेतलेले आहे, बिया काढून घेतलेले ते पण गरम पाण्यात भिजत घातलेलं आहे, 1 तास झालेला आहे. तर आपण याची आता चटणी वाटून घेऊया, खजूर आणि चिंचेची. चिंच आणि खजूर वाटून घेतलेले आहे, मिक्सरमधून बारीक केलेलं आहे. तर आता मी चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे. तर आता हे आपण चांगलं असं गाळून घेऊया चाळणीच्या सहाय्याने. तर हे छान असं काढून घेऊया, गाळून घेऊया. गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता आपण चटणी चांगली शिजवून घेऊया. चटणीचा पल्प काढून घेतलेला आहे, तो टाकते पाण्यामध्ये. आता चटणी अशी छान शिजवून घेऊया आपण. 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि पल्प टाकून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता किती गोड हवी आहे चटणी. आता मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. थोडंसं जिरा पावडर टाकणार आहे, 1 चमचा टाकते. थोडंसं तिखट घेतलेलं आहे, मिरची, काश्मीरी मिरची घेतलेली पावडर ती टाकून घेते. थोडंसं अर्धा चमचा मीठ घेतलं आहे, काळं मीठ, ते पण टाकून घेते. थोडंसं साधं मीठ घेतलेलं आहे, ते पण टाकून घेते. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि लो टू मीडियम गॅसवर आपण चटणी चांगली अशी शिजवून घेऊया. बघू शकता चटणीला कसा छान रंग आलेला आहे. आता याला आपण 10-15 मिनटं चांगली शिजवून घेऊया. चटणी आता बनवून झालेली आहे, बघू शकता. आता गॅस बंद करते मी आणि या चटणीला थंड करून घेऊया. बघू शकता कसा चटणीला छान रंग आलेला आहे. आता ही आपण थंड करून घेऊया. आता पाणीपुरीचं तिखट पाणी बनवणार आहोत. तर त्याच्यासाठी मिरच्या घेतल्यात, 1 इंच थोडंसं आलं घेतले, मुठभर कोथिंबीर घेतले, मुठभर असा पुदिना घेतलेला आहे फ्रेश. इथे बुंदी लागणार आहे आपल्याला पाणीपुरीचं पाण्यामध्ये टाकायला. तर चाट मसाला घेतलेला आहे, थोडंसं गूळ घेतलेला आहे, मीठ लागणार आहे, काळं मीठ, साधं मीठ. तर हे सर्व आता टाकून मिक्सरच्या भांड्यामधून आपण वाटून घेऊया. तर हे सर्व असं टाकायचं याच्यामध्ये. आता मिक्सरमध्ये काढून बारीक करून घेतलेला आहे. पुदिना आणि कोथिंबीर चांगलं वाटून घेतलेलं आहे. पाणीपुरीचं पाणी आता हे मी बर्फाचं पाणी करून घेतलेलं आहे 1 वाटी, ते पण टाकते थंडगार. बघू शकता आता हे असं थंड थंड मस्त पाणीपुरीचा. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, काळं मीठ, थोडंसं साधं मीठ. इथे मी चाट मसाला घेतलेला आहे, तो पण टाकते तुमच्या आवडीप्रमाणे, जास्त कमी जास्त. इथं जिरा पावडर घेतलेली आहे. आता हे असं छान मिक्स करून घेऊया. असं मिक्स करून घ्यायचं पाणी. खूप छान टेस्ट येते घरच्या घरी अशी पाणीपुरी बनवायची. आणि वरतून अशी बुंदी टाकून घ्यायची. आता झालं आपला पाणीपुरीचं पाणी तयार. आता आपण वाटाण्याची भाजी दाखवते मी तुम्हाला. आता वाटाणे घेतलेले आहेत, चांगले उकडून घेतलेले आहेत. त्याच्यात मी 1 बटाटा घेतलेला आहे, तो असा मॅश करून टाकते. बघू शकता असं पूर्ण मॅश करून टाकायचं. आता हे छान असं मिक्स करायचं. थोडीशी कोथिंबीर घेतली, ती पण टाकून देते याच्यात. आणि हा पाणीपुरीचं पाणी आहे, तर तो थोडा टाकते मी, म्हणजे अशी छान चव येईल भाजीला. तुम्ही याच्यात कांदा पण टाकू शकता. आता ही भाजी अशी छान मिक्स करून घ्यायची. बघू शकता आता हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे भाजी बटाटा टाकून. आता झाली आपली भाजी तयार. आता जास्तीची चटणी केलेली मी खजूर आणि चिंचेची, तर ती स्टोर करून फ्रीजमध्ये तुम्ही काचेच्या बरणीमध्ये ठेवू शकता. जेव्हा मन करेल तेव्हा काढून खाऊ शकता पाणीपुरी बनवून. आता इथे सर्व रेडी झालेलं आहे बनवून. आता मी तुम्हाला पाणीपुरी बनवून दाखवते. आता या सर्व पुऱ्यांमध्ये भाज्या भरून घ्यायची, वाटाण्याची भाजी भरून घ्यायची. अशी भाजी टाकायची. बघू शकता इथे चटणी टाकून घ्यायची, गोड चटणी.
आणि ते पाणीपुरीचं पाणी असं टाकून घ्यायचं. थोडीशी वरतून शेव टाकायची. आता मी हे सर्व भरून घेते आणि तुम्हाला दाखवते. बघू शकता आता पाणीपुरी बनवून झालेली आहे आपली. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. धन्यवाद.